नमस्कार. रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ सविनय सादर करीत आहे नंदकुमार कांधेरे लिखित, प्रिया नेर्लेकर दिग्दर्शित सांत्वन. नेपथ्य आणि प्रकाश योजना रोटेरियन अतुल अत्रे, संगीत एन माधवी देशपांडे, विशेष सहाय्य रोटेरियन संजीव ओगले, रोटेरियन जितेंद्र महाजन, रोटेरियन सुधांशु गोरे, एन नंदिनी अत्रे, एन नंदिनी चोग. भूमिका आणि कलावंत: मेघना एन प्रियदर्शनी अंबिके, समीर रोटेरियन अभिजित देशपांडे, मार्गारेट एन गौरी क्षीरसागर. सांत्वन. किती उशीर? गजर बंद करून परत झोपतोस, मग उशीर होतो तुला. जाग आता परत ओला टॉवेल टाकलास कॉटवर. रोज रोज मीच वाळत घालायचा का रे? अरे समीर, ब्रेकफास्ट तयार आहे, चहा गार होतोय. आवरलं का नाही? मी सॅक भरून ठेवली तुझी, तरी एकदा चेक कर. कॅब येईल बघ इतक्यात. आवर बरोबर. अरे समीर, समीर. समीर तर केव्हाच सगळं आवरून गेलाय, कायमचा, परत कधीही न येण्यासाठी. मागे राहिल्या त्या फक्त आठवणी. पण मन मानायला अजून तयार नाही. सवय झाली आहे ना तुझ्या असण्याची, मग नकळत तुझं रुटीन सांभाळलं जातं. तुझा कप ठेवणं, तुझी बॅग भरणं, कपडे आवरणं, हा सगळा भागच आता डिलीट झालाय. कुणीतरी एक जण जाणार हे शाश्वत सत्य आहे, पण इतक्या लवकर? फक्त 5 वर्षात? अर्थात हे ठरवणारे आपण कोण म्हणा. हॅलो, हा विद्याताई बोला. मी ठीक आहे. हो, हळूहळू सावरते. महिना झाला. हो का? नाही, मोबाईल नाही वापरत मी, घरीच असते ना. नाही हो, चांगला होता. आमच्या लग्नाचा 5वा वाढदिवस होता. त्यानं केक आणला, आम्ही केक कापला, त्याने मला विश केलं आणि तो उभ्या उभ्याच. नाही, लगेच नेलं हॉस्पिटलमध्ये. हो, पण डॉक्टर म्हणले ऑन द स्पॉटच. नाही, मी ठीक आहे. हो, ठीक आहे. या, कधीही या, मी घरीच असते. हो, ठेवते. परत असं सगळं फोनवर बोलताना सुद्धा सगळ्या आठवणींची उजळणी होते. साहजिकच आहे म्हणा. पण हे सगळं उलट झालं असतं तर? समीरऐवजी मी गेले असते तर? हे सगळं समीरच्या वाट्याला आलं असतं. पण हे सुद्धा ठरवणारे आपण कोण? रस्ते आपली दिशा आखतात,
आपण फक्त चालायचं असतं. मेघना, मेघना. कोण? मार्गारेट. मॅगी. मेघना, मेघना शांत हो, शांत हो मेघना. हा, मी आली आहे ना आता. शांत हो. शांत. अगं, किती रडशील? हा? तू रडण्याने गेलेला माणूस काही परत येणार आहे का? हा? सांग बरं मला. शांत हो. पाणी देऊ का तुला? बरं वाटतंय का थोडं? कालच आले. आदिवासी फाउंडेशनचं मिशन होतं ना गडचिरोलीमध्ये. खूप इंटिरियरला होतं. आल्यावर कळलं. एनिवे, शेवटी प्रभूची इच्छा. आज पहिल्यांदा इतकी रडले. दुःखाचे कड सोसत महिना काढला. पण आज तुला पाहिलं आणि वाटलं समीर आजच गेलाय. आत्ता. तुला नाही वाईट वाटत? वाईट? कांट से. समीर माझा पास्ट होता. आता माझाही. 5 वर्षांपूर्वीच माझं दुःख वगैरे भोगून झालंय. आता रडण्यासारखं काही शिल्लकच नव्हतं आमच्यात. आय एम जेलस. तू माझ्या जागी नाहीस. नाहीतर आज तुझं सांत्वन करायला मी आले असते. इट वॉज अ कॅल्क्युलेटेड सॅक्रिफाईस. नाव इट इज प्रूव्ड. हाव? तेव्हा काळजावर दगड ठेवून बाजूला झालीस आणि आज ह्या सगळ्यातनं सुटलीस. अच्छा, तुला कोणी सांगितलं? म्हणजे आर यू स्टील इन्व्हॉल्व? मी कशातच गुंतले नव्हते. आणि काळजावर दगड वगैरे काही नाही. मी फक्त बाजूला झाले. इंडिफरंटली. बिकॉज ऑफ ख्रिश्चनिटी? हा, अगं मी मॅगी आहे. आमच्यामध्ये कोणी असं समशेरी वगैरे घेऊन येत नाहीत. मग स्वतःच्या वाट्याला येणारं वैधव्य माझ्या माथी मारून का मोकळी झालीस? माथी मारून? माझ्याकडे उत्तर आहे. पण आधी मला एक सांग, तुला नक्की दुःख कशाचं झालंय? हा, नवरा गेला, विडो झालीस म्हणून? का ते असं जनरल फिलिंग, माझा प्राणप्रिय सहचर गेला? मॅगी अगं, का इनसिक्युरिटीचं दुःख, आता माझं कसं होणार, हे दुःख? मला अशी कंपार्टमेंट्स नाही पाडता येत. देन डिफाईन इट. पण त्यासाठी टेक युअर ओन टाइम.
एनिवे, समीरला मी काही गिफ्ट दिल्या होत्या, त्यातली एखादी घेऊन जाईन म्हणतीये. गिफ्ट्स त्याची आठवण. अर्थात तशी शक्यता कमीच आहे म्हणा. कशावर? 20-22 वर्ष ओळखते मी त्याला. म्हणजे बालपणातली 5 सोडली ना तरी 15 होतात. म्हणजे तुझ्या 5 वर्षाच्या संसारापेक्षा कितीतरी जास्त. बरोबर आहे तुझं. आमच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच त्यांनी सगळं नष्ट केलं. अगदी तू दिलेलं 555चं पाकिट सुद्धा रात्रभरात ओढून संपवलं. तूच दिलेल्या ॲस्ट्रेमध्ये सगळी राख गोळा केली आणि तो ॲस्ट्रे फेकून दिला. हे त्यांनीच मला सगळं सांगितलं. हं, माझा अंदाज बरोबर होता. एनिवे, त्याच्या इतर काही वस्तू असतील, त्यातली एखादी नाही. आता तर वस्तूच मागतीये, समीर नाही. तेव्हाही तू समीरला नव्हतं मागितलंस. मी हो म्हणलं असतं. म्हणूनच मी गप्प राहिले. अर्थात समीरला न मागण्याचं हे एक कारण. आणि बाकीचे कळतील ना, घाई काय आहे. मी राहायलाच आलीये इकडे. हं? चालेल ना? मॅगी चल, मस्तपैकी गरमागरम चहा पिऊयात. करते मी. यू रिलॅक्स. बस, मी करते. ओके. गडचिरोलीला काम करत असताना तिथल्या परिस्थितीमुळे अंगावर अक्षरशः काटे आले. खूप शिकवलं मला तिथल्या अनुभवांनी. हक्क, न्याय, अन्याय, परिणाम, हे डिक्शनरीतले शब्द आहेत ना, ते प्रत्यक्षात थैमान घालत होते. तिथली गरिबी, अन्न वस्त्राची वानवा हादरवत होती. आयुष्यातले हे अनुभवच आपली पुढची दिशा, आपले पुढचे मार्ग ठरवतात. हे बघ, हे समीरचं कपाट. बघ, तुला यातलं काही हवं असेल तर घेऊन जा. हे समीरचे शर्ट्स. आता कोण वापरणार आहे म्हणा. ए, तुझ्या आदिवासींसाठी घेऊन जा. गुड चॉईस. तू निवडलेस? छे ग, त्याचं सिलेक्शन तो स्वतःच करायचा. एक्सपेक्टेड. तू कधी सजेस्ट नाही केलंस? सुरुवातीला केलं, पण नंतर लक्षात आलं की त्याचं सिलेक्शनच माझ्यापेक्षा जास्त सुपिरियर आहे. बघ ना, बघ बघ बघ. अरे शेवटी काय, वापरणारा तोच होता ना. मग तुझ्या ड्रेसची निवडही तोच करत असेल. हो, त्यात काय. तुला चॉईस नव्हता. वापरणारी तूच होतीस ना. आपल्या माणसानं आणलेली वस्तू काय हरकत आहे वापरायला. आपलं माणूस, आपलं लादलेला आपलेपणा. तुझ्या आवडीचा एक तरी शर्ट आहे का त्याच्याकडे?
आमचं एकमत होतं असं समज. अच्छा, मग हाच नियम तुझ्या कपड्यांबद्दल का नाही? थोडक्यात काय, मला हवं ते मी करणारच, पण तुम्ही सुद्धा मला हवं तसंच वागलं पाहिजे. माझं मत हेच एकमत. तू इथे माझं सांत्वन करायला आलीस का समीरला वाईट ठरवायला? स्वभावाचं वस्तुनिष्ठ वर्णन करणं म्हणजे काही वाईट ठरवणं नव्हे. मुळात चांगलं वाईट असं काही नसतंच. आपल्या फोकस मधून काय दिसतं ना ते महत्वाचं आहे. प्रत्येकाच्या पर्स्पेक्टिव्हचा प्रश्न आहे. माणूस तोच आहे. अगं बाई, ही कुठली बॉक्स? आधी कधी पाहिली नाही. मी सुद्धा दिलेली आठवत नाही. ह्यापेक्षा पण एक मोठी बॉक्स दिसते बघ कपाटात. बघूया त्यात काय ते. ह्यात बरंच काही निघेल. थांब थांब थांब. आपण एक गेम खेळूया. गेम? ही काय सिच्युएशन आहे का गेम खेळण्याची? अगं सिच्युएशन कॅन बी चेंज. नुसतं मी दुःखी असं करून दिवस घालवण्यापेक्षा थोडंसं डायव्हर्ट होऊया. नाहीतरी भेटायला येणारे लोक हेच म्हणत असतील ना, आता विसर, धीरानं घे, पुढे बरंच आयुष्य पडलंय, होणार टळत नसतं, वगैरे वगैरे. खरे सो कॉल्ड फिलॉसॉफी, ठरलेले डायलॉग, नुसते शब्दाचे बुडबुडे. लंच टाइम मध्ये भेटायला यायचं आणि घड्याळाकडे बघत लंच टाइम संपला असेल असं म्हणत निघायचं. उरलेले ऑफिस संपल्यावर येतात. 5 मिनिटं जरासं बोलल्याबरोबर लगेच बस आहे, लोकल आहे असं म्हणत अक्षरशः कर्तव्य उभं राहतात. कळतंय ना तुला हे सगळं? अगं मग दुःखाला कवटाळून बसायचा आग्रह कशासाठी सांग बरं? कोणासाठी? खरंय तुझं. खेळूया गेम. कसा खेळूया? ठरवून काहीच नको. जे निघेल त्याला सामोरं जाऊया. एका वेळी एकच वस्तू, ब्लाइंडली. नाहीतरी आयुष्य म्हणजे सुद्धा एक ब्लाइंड गेमच. एक डोळस व्यक्ती हे बोलतेय म्हणजे आश्चर्यच आहे. म्हणूनच मी इतकी निर्विकार राहू शकते. तू या सगळ्यातनं सुटलीस याचं एक सूक्ष्म समाधान मला तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय. डॅमेजेस माझे झालेत ना. तू सुद्धा यातून सुटशील. सुटकेचा तो एक क्षण असतो, त्याची वाट पाहायची बस. सो लेट्स बिगिन. उघडू डोळे. सापडलं का काही? येस. उघड. हा मोबाईल, समीरनं मला दिलेली पहिली भेट. माझा वाढदिवस होता. समीर मला घेऊन दुकानात गेला. एवढं मोठं मोबाईलचं दुकान होतं, एकदम पॉश. समीरनी 10-15 मोबाईल दाखवायला लावले. ओ तो बघू. नाही हा नको, त्याच्या शेजारचा तो निळा. नाही हा पण नको, तो कोपऱ्यातला पांढरा बघू. असं करत करत इतक्या मोबाईल मधनं हा सिलेक्ट केला. मला वाटलं त्याला ऑफिसच्या कामासाठी हवा असेल. तर घरी आल्यानंतर त्यांनी माझ्या हातात दिला
विसरणं शक्य नाहीये. क्यों समीर? कॉंग्रॅच्युलेशन्स. असेलही तसं, पण मला एवढंच दिसतंय, समीरनं तुला दुकानात नेलंय, तो त्याला हवी तशी निवड करतोय आणि ती तुला आवडलीच पाहिजे असं प्रेडिक्ट देखील करतोय. मग तुझा चॉईस काय, तुझं मत ओके, काय, ओके. तुला कुठला रंग? ओके, त्याने खर्च केला, त्याला हवं ते घेतलं आणि दिलं, पण ते मलाच दिलं हे महत्वाचं नाही का? जिच्यासाठी केलं तिला काहीच महत्व नाही. सहभाग, पार्टिसिपेशन, शेअरिंग, सहजीवन सगळं सगळं मिसिंग आहे यात. त्यानं तुला दुकानात येऊन सुद्धा तुला यातलं काय आवडलं हे विचारलं देखील नाही. सरप्राईज गिफ्ट मध्ये तेवढी सिक्रेसी असतेच. सरप्राईज गिफ्ट तुला हवाय का? घेऊन जा. नको, तू मनानं इन्व्हॉल्व आहेस त्यात. मग तुला काय हवंय? मला असं असं काहीतरी तुझ्याशी रिलेटेड नसलेलं काहीतरी नाही. बघ ना काही सापडतंय का? बघ. हे बघ. समीरची आणखी एक सवय, हॉटेल अश्विनी, रूम नंबर 560, 4 नोव्हेंबर 2018, 2232 रुपये. हे असं सगळं त्या नॅपकिनवर लिहायचं. तो नॅपकिन घरी घेऊन यायचा. अय्या, खरंच की मी नाही कधी पाहिलं. खरं म्हणजे समीर आणि मी खूप वेळा जायचो हॉटेलमध्ये, पण माझ्या कधी लक्षातच नाही आलं. संडेची प्रेयर संपली की समीर चर्चच्या दारात उभा म्हणायचा, कुठंतरी बसू, चल ऐश करू, आज मस्त मूड आहे. हे त्याला हवं आणि त्याचा मूड असेल तरच घडायचं. कधी कधी त्याचा खूप छान मूड असायचा. हॉटेलही तोच निवडायचा. मला कधी हॉटेल सुद्धा निवडावं लागलं नाही. मेनू कार्ड त्याच्या हातात, त्याला हवी तीच ऑर्डर करायचा. तुला काय हवं मॅगी असं कधी विचारलंच नाही. कधी प्रयत्न केला तर सरळ रिजेक्ट करायचा. त्याच्याशी गप्पा मारता मारता त्याने केलेली ऑर्डर टेबलवर कधी यायची कळायचं सुद्धा नाही. त्याला स्वीटकॉर्न सूप हवं असेल तर तुम्ही सुद्धा तेच घ्यायचं. त्याला उत्तप्पा हवा असेल तर तुम्ही कचोरी खायची नाही. एकदा चिडून मी डिश टाकून दिली तर हसत हसत त्यांनी दोन्ही डिशेस खाल्ल्या. आमच्या आवडीनिवडी सारख्या होत्या, विचारही सारखे होते, त्यामुळे त्यांनी केलेलं ऑर्डर मला आवडायचं. म्हणजे तुझ्या बाबतीतही तेच घडत होतं तर. प्रेमात समर्पण असतंच. अँड व्हॉट अबाउट युअर आयडेंटिटी? इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत कसली आली आयडेंटिटी? इनफॅक्ट मी कधी तसा विचारच केला नाही. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा त्यानं तुला स्पेस दिली नाही. तू समीरची इमेज बिघडवतेस ना? प्रतिमा चांगली किंवा वाईट असं काही नसतंच. नदीच्या दुसऱ्या तीरावर काय आहे ना ते तिथे गेल्यावरच कळतं. इनफॅक्ट मी समीरला सोडल्याचं जस्टिफाय करतेय. त्या नॅपकिनचं काय करायचं? यात समीरचं फक्त डॉमिनेशन आहे. ठेव तुलाच. सो
लेट्स प्ले वन्स अगेन. नको नको, मला आता भीती वाटायला लागली आहे. हे कमॉन, अगं ही सुद्धा एक फेज असते, त्याला इलाज नाही. येणाऱ्या प्रत्येक वस्तू बरोबर चांगल्या वाईट आठवणी येणारच. पण त्या सगळ्या आठवणी वाईटच ठरल्या तर मग कशाला जपल्या मी या आठवणी? या प्रश्नाला मी स्वतःला कन्व्हिन्स कशी करू? आणि निर्णय घ्यायला इथे तिसरा कोणीच नाही. नॉट नेसेसरी. सेल्फ डिसिजन इज इम्पॉर्टंट. स्वतःला काय वाटतं ना ते महत्वाचे. तुम्ही हिंदू लोकांनी समुद्र मंथन केलं होतं, त्यामधून काय काय निघालं? अमृत, विष, दारू, कल्पवृक्ष. पण जे निघालं ते घ्यावं लागलंच ना. प्रभू येशूला सुद्धा स्वतःचा क्रॉस स्वतःच व्हावा लागला. मेघना, या गोळ्या तू घेत होतीस का त्यानं घ्यायला लावल्या? इतक्यात मूल नको म्हणायचं समीर. त्याला खूप मोठं व्हायचं होतं. मोठा बंगला, गाडी, फार्म हाऊस, काय काय स्वप्न होती त्याची. त्याला वेळ हवा होता. मागितला होता का त्याने? लॉजिकली मला पटलं होतं. तुझा इशारा कळला मला. पण अनस्टेबल कंडिशन मध्ये मूल वाढवताना ओढाताण होतेच. बरोबर आहे. कामवाल्या बायका, मजुरी करणाऱ्या कष्टकरी, भाजी विकणाऱ्या, लेकरवाळ्या असतातच की. त्यांची मुलं वाढतात, शिकतात, मेरिट मध्ये येतात. कुठे येतो यात प्रश्न स्टॅबिलिटीचा? तुझी इच्छा काय होती? ते त्यानं काहीच विचारलं नाही. त्यानं कुठल्याच बाबतीत कोणालाच विचारलं नाही. ना मला ना तुला. कधी कधी आम्ही स्वप्न रंगवायचो, नव्या घराची, संसाराची. एकदा मला म्हणाला, भिंतीवर कृष्ण अर्जुनाचं म्युरल लाव. कधी कधी ते गणपती साईबाबांचं व्हायचं, पण क्रॉस वरच्या येशूची तस्बीर त्याच्या जगात कधीच नव्हती. कधी विचारलं तर म्हणायचा, तू हिंदू झाल्यावर तुला गरजच पडणार नाही ना. सगळं गृहीत धरायचं. शिवाय प्रेमासाठी वगैरे कोटेशन्स आहेतच. तरीही प्रश्न उरतोच, तुला मूल हवं होतं का नव्हतं? हवं होतं, पण त्याची सगळी स्वप्न 5 वर्षानंतरची होती. आणि 5व्या वर्षीच कोणाचा फोन? फोन कोणाचा? होता चंद्रन. चंद्र? काय नाव गाव काय असेल ना? फ्रेंडचा होता. फोन बघू बघू. रेडी रेडी ती आहे का तो आहे? रेडी कोण? कोण रेडी? 100 चौकशा. मलाही असंच काहीतरी विचारायचा, सहज चौकशीच्या स्वरात. तेव्हा लक्षात नव्हतं आलं, पण आता स्ट्राईक होतंय.
मावशी काय कोडवड सेव्ह केलं आहे ना? कोडवडच आहे ना कोडवड? असंच काहीसं विचारलं असेल, व्हॉट्सअप चेक केलं असेल, मेल फेसबुक बघितलं असेल, पासवर्डही त्यानंच टाकून दिला असेल. मला कळत नाहीये, मला खरंच कळत नाहीये हे कोण जगलंय, मार्गारेट की मेघना. फ्रँकली हे सगळं असंच घडलंय. समीर, ही समिधा कोण रे ऍड झाली ग्रुपमध्ये? ए दुसऱ्याचा फोन बघू नये एवढं साधं कळत नाही तुला? समीर, मग माझी तपासणी का करतोस? हा, तुला मैत्रीण असू शकते तर मला मित्र का नको? जोडीदारात काही प्रायव्हेट असू नये, मग हा नियम दोघांनाही लागू नको. मी हिंदू व्हायचं तर तू बाप्तिस्मा का घेत नाहीस? समीर, समीर, त्याला समविचारी हवी होती. हे असं समविचारी, एक दुजे के लिए एक चित्त असं जगण्यात काही अर्थच नसतो. स्वतःचं वेगळं अस्तित्व हवंच. शेवटी मीच रस्ता बदलला. मी असा कधी विचारच केला नाही. मी खरं म्हणजे ना, कुठलाही जाणीवा नसलेला मनुष्य सगळ्यात जास्त सुखी असतो. तुमच्या त्या आदिवासींसारखा त्यांना तुम्ही जागा करता. अरे हा तुझ्यावर अन्याय आहे आणि हा तुझा हक्क आहे. मी या क्षणापर्यंत सुखी होते, पण आता अस्वस्थ आहे. कन्क्लुजनला येईपर्यंत हे अपरिहार्य आहे. एकदा निष्कर्ष निघाला की तो मानावाच लागतो. तुला माझी आयडेंटिटी हवी होती ना? ही अशी एकच वस्तू आहे जिच्या भोवती फक्त माझ्याच मेमरीज आहेत. माझी एकटीची स्पेस जी गाडून टाकली होती मी भूतकाळाच्या खोल अंधारात. आज समुद्र मंथनातून हे बाहेर आलं. अहं, हे विष बाहेर आलं. आनंद एवढाच आहे की समीरच्या आणि माझ्या या कथेत तुला नाही शेअर करता येणार. आणि दुःख हे राहणारच की या जखमा पण परत मला एकटीलाच भोगाव्या लागणार आहेत. सोलो परफॉर्मन्सेस करायचीस तू. शो पाहिलेत मी तुझे. खूप छान दिवस होते ते. सोलो पहिल्यापासूनच होता, समीर नंतर आला. त्याला कसलीच आवड नव्हती हे तरी मी तुला नक्की सांगू शकते. लग्नानंतर पण मी शो करायची. फार नाही, महिन्यात 5-6. स्टेजवर असताना वाटायचं हे 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 माझं साम्राज्य आहे. हे लाईट्स माझ्यासाठी, नेपथ्य माझ्यासाठी, म्युझिक माझ्यासाठी, हे प्रेक्षक, त्यांच्या टाळ्या, अभिनंदन, कौतुक, सगळं 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 माझ्यासाठी. ते पुढच्या शोचं प्लॅनिंग, दौरे, भेंड्या लावणं. हॅलो अनिया, रव्या आहेत तिथे?
कोणाशी बोलतीयस? तुझ्या गप्पा वाढत चालल्यात आजकाल. अरे जरा घराकडे बघा, नवऱ्याकडे बघा. सेलिब्रिटी झाली नाहीस तू अजून. आणि हे म्युझिक गाणं बजावणं काय आवडत नाही मला. You know. असंच बोलायला लागला. शोला मात्र यायचा पाळत ठेवायला. शब्दानं कौतुक नाही. लोक स्टेजवर यायचे, कौतुक करायचे. एवढा वेळ हात हातात घ्यायची काय गरज होती? अरे त्यांनी शेक हँड केला. अरे मग आपण नमस्कार करावा. असं कसं करता येईल? फील्डचे काही नियम असतात. हे नियम माय फूट. अरे कोण कुठला तो सरपंच 100 रुपये कॅश देतो? कॅश. अरे गावाकडची पद्धत असते ती. तमाशात आणि डान्स बार मध्ये ही असलीच पद्धत असते. काय बोलणार ग? एकदा रवी आणि आन्या आले होते चॅनेलच्या ऑडिशनची प्रॅक्टिसला. गाणं इतकं मस्त बसलं की दोघं आनंदाने नाचायलाच लागले. तेवढ्यात समीर आला. फ्लाईट कॅन्सल झाली म्हणून आला की फ्लाईट नव्हतीच पण आला. काय वाटेल ते बोलला. रम्या, आन्या. काय करतेस? ते माझं नव्हतंच, ते भरून ठेवते. आन्या, मेघना, ऐक 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 ना. मागचं जाऊ दे यार. परत परत नव्याने सुरुवात करूया. थँक्यू रे. परत प्रॅक्टिसला जमूया. आता माझ्या घरी. हो, गणपती, नवरात्र सगळे शो घेऊ. हो, न्यू इयर सुद्धा. हो, चॅनलचे ऑडिशन सुद्धा. मागचं अर्ध राहिलेलं सगळं पूर्ण करूया. सगळं पूर्ण. आता तुला कोणाच्याही सांत्वनाची गरज नाही. आपण खूप गळा काढून रडावं एवढा काही समीर वाईट नव्हता. ही जाणीव होण्याचं गिल्ट आहे का? पण ते राहणारच. चल आता आपण मस्त कॅफेमध्ये जाऊया आणि आपल्या दोघींना जे हवं ते ऑर्डर करू. ती पेटी तर आता मी बंदच केली. हे राहिलंय ना अजून.
समीरला दकार दिलास ती निगेटिव्हिटी त्याने माझ्याकडे पास केली. एक नॅचरल रिॲक्शन, कारण मी एक सबस्टिट्यूट होते. सबस्टिट्यूट. तुझ्यावरचा राग, द्वेष सगळं सगळं त्यांनी माझ्यावर काढलं. हा तो मुळात कदाचित तसा असेलही, म्हणून तू त्याला सोडलं असेल. पण नंतर तो ठरवून तसं वागायला लागला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटपर्यंत त्याचं फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरच प्रेम होतं. आता मी सगळं दुःख, चिंता यापासून अगदी मुक्त आहे. मुक्त. इव्हन कसलं गिल्टही राहिलं नाही. जे माझं नव्हतंच ते गमावलं म्हणून रडण्यात तरी काय अर्थ आहे. आता नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर तू दिसतेस मला मॅगी. तू दिसतेस. विशेष आभार रोटेरियन योगेश नांदुरकर, रोटेरियन आनंद कुलकर्णी, सुभाष करंदीकर. सांत्वन सादर करते रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ.